नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। आज या मीरा भाईंदर शहरामध्ये तुम्ही पाहत असाल की मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफळताना दिसतोय आणि हा वाद लावला जातोय राजकीय लोकांकडून, खास करून स्थानिक आमदाराकडून। याचं कारण असं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये काही व्यापारी व्यापार करतात, व्यवसाय करतात, नोकऱ्या करतात, सुविधा पुरवतात, ग्राहकांना सेवा देतात, या लोकांनी राज्याची भाषा बोलली पाहिजे असा तो नियम आहे आणि तो राज्य शासनाने 1964 मध्येच केलेला आहे। तसेच ग्राहक सेवा नियमामध्ये देखील ग्राहकाच्या सेवेमध्ये, ग्राहकाच्या भाषेमध्ये सेवा मिळावी असा देखील नियम आहे। म्हणून 3 दिवसापूर्वी ग्राहक त्या ठिकाणी एका दुकानात दिले असताना उद्धट या जो व्यापारी आहे तो बोलला आणि या राज्याची भाषा मराठी नसून इथे सर्व भाषा चालतात, मराठी बिराठी कुछ नाही असं बोलल्यामुळे जो संताप त्या ठिकाणी मराठी प्रेमीला आला, त्या मराठी प्रेमीने त्याचा प्रतिकार केला आणि जो काही वाद त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवला। परंतु स्थानिक आमदार साहेब आहेत त्यांनी स्वतःच्या समाजाची काळजी घेऊन सोशल मीडियावर लिहिलं गेलं की माझ्या समाजावरती हल्ला झाला आणि मग तो व्हिडिओ शेअर केला आणि याच्यातून एक वादन निर्माण झालं आणि या शहरामध्ये आज जो शांत शहर आहे त्या शहराची परिस्थिती मराठी विरुद्ध अमराठी केली गेली आणि आज या शहरामध्ये मराठीच्या विरोधामध्ये या अमराठी लोकांनी हजारोच्या संख्येने मोर्चे काढले गेले। यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या शहरात राहू, नोकरी कमवू, इकडची वीज वापरू, पाणी वापरू, जमिनी खरेदी करू, इकडच्या सुविधा उपभोगू, इकडच्या पोलिसांची सेवा घेऊ, इकडची पालिकेची सेवा घेऊ, परंतु या राज्याची अधिकृत भाषा मराठी ही वापरणार नाही। भले आम्ही दुकानं बंद ठेवू, मोर्चे काढू, पण मराठीचा विरोध करू असं या आमदारासह सगळ्या या अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आहे। त्याच्या निमित्ताने हा मोर्चा कसा झाला आणि आमदारांनी या शहरामध्ये तेढ निर्माण का केला या विरोधात आज आम्ही 4 जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 गायकवाड साहेब यांची भेट घेणार आहोत। मराठी एकीकरण समितीने शहरातल्या सर्व मराठी प्रेमींना आवाहन केलं एकत्र येऊन आपण मराठी समाज या मराठी भाषेच्या दिवसाविरुद्ध एकत्र राहिलं पाहिजे। ज्या पद्धतीने अमराठी लोकांनी आपली ताकद दाखवून येणाऱ्या निवडणुकीत कशा पद्धतीने मतदान घेऊ शकतो यासाठी जो केविलवाना प्रयत्न केला आहे आणि तो मराठी भाषेच्या, मराठी अस्मितेच्या विरोधात जाऊ हा प्रयत्न करत आहे, त्यांना एकच सांगणं आहे की मराठी भाषा, मराठी माणूस त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा मराठी भाषेवर कुठलं संकट येईल त्यावेळेला मराठी म्हणून आम्ही त्यांच्या अंगावर जाईल आणि ज्या वेळेला हिंदूंच्या संकट येईल त्यावेळेला हिंदू म्हणून अंगावर जाईल। आज ज्या पद्धतीने आम्हाला सांगत आहेत की हिंदूंवर हल्ले होत आहे, यापूर्वी काय हल्ले झाले नाहीत का? यावेळेला आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि ज्या पद्धतीने हे राजकीय भांडवल करत आहेत या राजकीय भांडवल हाणून पाडण्याचं काम मराठी एकीकरण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उभाटा, शरदचंद्रजी पवार, काँग्रेस हे हाणून नक्की पाडणार आणि मराठी माणसाचं अस्तित्व या शहरात काय आहे ते दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार। आणि ज्या पद्धतीने गुजराती मारवाडींना एकत्र करून काल तुम्ही पाहिला असेल जो मेसेज व्हायरल झाला, गुजराती मारवाड्यांवर हल्ले झाले या विरोधात आंदोलन केलं पाहिजे, हे ज्या आमदारांनी केलं हे नरेंद्र मेहता यांनी ज्या वेळेला मुठा फॅमिलीचा एक 11 वर्षाचा बालक मृत्यू झाला त्याचा स्विमिंग पूलमध्ये, त्यावेळेला का नाही ते दुकानं बंद केली, का नाही त्याच्यासाठी भांडले, का नाही त्यांची भूमिका स्पष्ट केली? कारण की त्यावेळेला ठेकेदार हा त्यांच्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता, त्यामुळे या पद्धतीने ते राजकीय भांडवल केलं नाही आणि आज या गोष्टीचं राजकीय भांडवल करत आहे याचा आम्ही निषेध करत आहे। नक्कीच सर्वांनी आज संध्याकाळी उपायुक्त कार्यालय गायकवाड साहेब यांच्याकडे बहुसंख्य लोकांनी जमावेत ही नम्र विनंती करत आहे। जे पीडित आहेत, जे जोधपूर स्वीट्सचे मालक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार आता पोपले साहेब होते तर इकडे त्या कार्यक्रम त्या विषयाला त्यांना तर ह्या विषयामध्ये रसच नव्हता, त्यांना कंप्लेंटच टाकायची नव्हती। विषय झाला 29 तारखेला आणि कंप्लेंट टाकतात 1 तारखेच्या रात्री, म्हणजे हे कुठे ना कुठे राजकीय दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला। स्थानिक आमदारांनी जाणून बुजून हा वाद निर्माण करायचा प्रयत्न केला आणि मराठी अमराठी पहिल्या ह्या लोकांनी हिंदू मुसलमान केला, हिंदू विरुद्ध मुसलमान या मीरा भाईंदर शहरात केला, आता हिंदू मराठी विरुद्ध अमराठी हा विषय आता त्यांनी त्या लोकांनी काढायला लावलाय आणि जर उद्या जाऊन जर हे दंगल परिस्थिती निर्माण होते याला पूर्ण सर्वस्वी जबाबदार हा नरेंद्र मेहता असणार आहे आणि याच्या जबाबदारी त्यांना घ्यावं लागेल आणि उद्या कुठे काय झालं, नुकसान झालं, या मारवाड्यांचं दुकानाचं नुकसान झालं तर जबाबदारी हे घेतील का या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं।
नसेल तर किमान हे जे आज जे येत आहेत काही मारवाडी काल बोलत होते हमारी वजह से इधर मीरा भाईंदर में टॅक्स देता है, मीरा भाईंदर का हमारी वजह से चलता है, तर त्यांना माझा नम्र विनंती आहे, कृपया आपल्या आपल्या राज्यात परत निघून जा. इथे तुमची काहीच गरज नाहीये. तुम्हाला जर इथे राहायचं, इथे कमवायचं, पण इकडची मायबोलीला तुम्हाला आत्मसात करून त्याच्याबद्दल 2 शब्द एका आपल्या समोरच्या व्यक्तीशी बोलायचं नसेल तर अशी ऐसान परामर्श आमच्यासोबत करू नका. तुम्ही आपल्या राज्यात जा, तिथे पैसे कमवा, तिथे पैसे निर्माण करा, तिथे त्या राज्याला समृद्ध करा, इथे येऊ नका. ही माझी नम्र त्यांना विनंती असेल. आणि याच्या पुढे आज जे आपले कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमाला उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पोलीस उपायुक्त बाहेर आपल्याला मोठ्या संख्येने यायचं आहे. कारण हा विषय आता फक्त हे नाही, हा अस्मितेचा विषय आहे. या लोकांनी आपल्याला दाबण्याचं हे शक्तीप्रदर्शन जे केलं गेलं हे नरेंद्र मेहतातर्फे आपल्या मराठी व्यक्तीविरोधात केलेला शक्तीप्रदर्शन कुठे समाजाचा किंवा ह्याचा नाही, मराठीवर नाही. आम्ही किती इथे बलवान आहोत, मीरा भाईंदरमध्ये जैन समाज, मारवाडी समाज, गुजराती समाज किती बलवान आहे हे दाखवण्याचं त्यांनी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं त्याच्याकडनं. आणि नियोजनबद्ध पद्धतीने ते करण्यात आलं. यात कुठे हे डिसऑर्गनाइज नव्हतं, हे ऑर्गनाइज्ड होतं. या पद्धतीने ते लोकांनी करण्यात आणि हे पक्ष हे बीजेपी पुरस्कृत आहे आणि बीजेपी हे कधीच आपले होऊ शकत नाही. म्हणून सगळे बीजेपीचे पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगतोय, कृपया आता तरी विचार करा आणि आता त्या पक्षातनं बाहेर पडा. आणि माझं आता आज आपले जेवढे पण मराठी बांधव आहेत त्यांना विनंती आहे, मोठ्या संख्येने पोलीस उपायुक्तला तुम्ही कृपया करून जमा व्हा. कारण जेणेकरून हे जे उपरे आलेले आहेत, हे जे ऐसान फरामोश लोक आहेत जे आपल्यावर मेहरबानी करतायत, त्या विषयापासून त्यांना पण मेसेज जाऊ दे की बाबा आम्ही शांत बसणार नाही. कारण उद्या जर आलेला तुम्ही कार्य नाही करणार तर ह्या लोकांना आपल्याला हे करता येणार नाही. आतापर्यंत चालू आहे, आतापर्यंत भाजपच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना वाटत होतं. मात्र भाजपचे जे मतदार आहेत, म्हणजे काही दिवसांपूर्वी जो काही मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये असं काही जण म्हणत होते की महापालिका आमची आहे, राज्यात सरकार आमचं आहे, केंद्रात सरकार आमचं आहे, म्हणजे सत्ता आमच्या बाजूने, त्याच्यामुळे आम्ही काही करू. मात्र त्यांनाही माहिती नाही की त्यांची जी दुकाने आहेत ती रस्त्यावरती आहेत, त्याच्या पुढच्या शेड आहेत त्या रस्त्यावरती आहेत, ओपन जागेवरती, महापालिकेच्या जागेवरती त्यांचं अतिक्रमण आहे, हे त्यांना माहिती नाही आहे कदाचित. मात्र तिकडे सत्ता ही आमचीच आहे आणि तिकडे जोर आम्ही दाखवू. आणि हा मराठी अस्मितेचा जो विषय आहे हा काही फक्त मराठी अस्मितेचा नाही. काही महिन्यापूर्वी गुजरातमधनं, काही वर्षांपूर्वी गुजरातमधनं उत्तर भारतीयांना ट्रेन भरून भरून त्यांच्या गावी पाठवण्यात आलं. का पाठवण्यात आलं? म्हणजे तुमची ती अस्मिता आणि आमची अस्मिता आम्ही दाखवायची नाही का? असं चालणार नाही. म्हणजे संख्येच्या बळावरती तुम्हाला वाटत असेल की हे शहर आता आपलं झालं, हे राज्य मात्र आपलं झालं, तर तसं नाहीये. जंगलाचा एक कायदा आहे, माकडांची संख्या जास्त झाली म्हणून जंगल त्यांचं होत नाही. जंगल हे कायम वाघाचंच राहतं आणि इथले वाघ आम्ही आहोत.